आजच्या या सखोल विश्लेषणात खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याचे संदर्भ आपल्याकडे ऐतिहासिक नोंदींमध्ये आणि बौद्ध साहित्यात अगदी स्पष्टपणे मिळतात. हो, नक्कीच. आणि हा विषय खूप परिचयाचा असला तरी आज आपण तो एका वेगळ्या दृष्टिकोनातून उलगडणार आहोत. अगदी बरोबर. कारण वरवर पाहता गौतम बुद्ध आणि अंगुलीमाळ यांची कथा आपण अनेकदा ऐकलेली असते. पण आज या कथेला केवळ एक ऐतिहासिक घटना म्हणून न पाहता एका वेगळ्या म्हणजे मानसशास्त्रीय कोनातून समजून घेण्याची गरज आहे. हो, कारण एका सामान्य आणि अत्यंत हुशार विद्यार्थ्याचा क्रूर खुनी होण्यापर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर एका संवादात झालेलं त्याचं संपूर्ण हृदय परिवर्तन. हे मानवी मनाच्या गुंतागुंतीचा आणि आत्मज्ञानाचा एक अतिशय मोठा अभ्यास आहे. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया आणि पाहूया की या नोंदींमधून आपल्याला काय नवीन शिकायला मिळतं. कारण ही फक्त एका खुनी व्यक्तीची कथा नक्कीच नाहीये. नाही, मुळीच नाही. या ऐतिहासिक नोंदींचा बारकाईने अभ्यास केल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे मानवी स्वभाव आणि त्याच्यावर होणारा भयानक परिणाम. हो, आपण अनेकदा गृहीत धरतो की माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही. अगदी. पण ही कथा मानवी वर्तणुकीतील टोकाचे बदल दाखवते. म्हणजे योग्य किंवा चुकीचं मार्गदर्शन मिळाल्यास आणि स्वतःची विचार करण्याची क्षमता गमावल्यास, माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो. हो, हे माणसाला कुठल्या थराला नेऊ शकतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. शांत आणि संयमी आवाजात सांगायचं तर क्रूरतेचे रूपांतर करुणेत कसे होऊ शकते याचा हा एक आध्यात्मिक पाया आहे. नक्कीच. आणि म्हणूनच आपण या कथेच्या सुरुवातीच्या टप्प्याकडे वळूया. कारण अंगुलीमाळ म्हणून ज्याची दहशत होती तो मूळचा तसा अजिबात नव्हता. नाही, त्याचं खरं नाव तर अहिंसक होतं. हो, अहिंसक. आणि तो तक्षशिलेसारख्या त्या काळातील सर्वोच्च शिक्षण केंद्रातला एक अतिशय हुशार विद्यार्थी होता. आणि गुरूंचा लाडका सुद्धा. अगदी. आता साहजिकच तिथल्या उच्च बौद्धिक वातावरणात आणि तीव्र स्पर्धेत टिकून राहणं आणि गुरूंचा सर्वात लाडका विद्यार्थी बनणं ही काही साधी गोष्ट नव्हती. पण मला इथे नेहमी एक गोष्ट खटकते. ती कोणती? म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर वर्गातल्या फर्स्ट रँकरला खाली खेचण्यासाठी बाकीच्या मुलांनी केलेलं हे राजकारण होतं. फक्त याचे परिणाम कुणाची वही लपवणे इतके साधे नव्हते. ते अंगावर काटा आणणारे होते. इथे एक अत्यंत रंजक आणि महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. इथे मत्सराची पातळी खूप वेगळी होती. हो, बाकीच्या विद्यार्थ्यांनी अगदी पद्धतशीरपणे प्लॅनिंग केलं होतं. अगदी. इतर विद्यार्थ्यांनी गुरूंच्या मनात अहिंसकाबद्दल अत्यंत पद्धतशीरपणे संशय निर्माण केला आणि दुर्दैवाने गुरु त्या राजकारणाला बळी पडले. आणि त्यांनी अहिंसकाला अशी एक शिक्षा किंवा गुरुदक्षिणा मागितली जी पूर्णपणे अमानवी होती. हो, 1000 लोकांना मारून त्यांची बोटे आणण्याची आज्ञा. बापरे, 1000 लोकांची बोटे! इथे मानसशास्त्रातला ऑथॉरिटी बायस किंवा आपण ज्याला मिलग्रॅम एक्सपेरिमेंट म्हणतो त्याचा संदर्भ अगदी अचूक बसतो. हो, म्हणजे जेव्हा एखादी अत्यंत आदरणीय व्यक्ती किंवा ऑथॉरिटी फिगर काही आदेश देतो, तेव्हा अत्यंत बुद्धिमान माणसंही आपली सारासार विचार करण्याची क्षमता गमावून बसतात. हेच अहिंसकच्या बाबतीत झालं. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. कारण अहिंसकने गुरूंना साधा प्रश्नही विचारला नाही की मी हे का करू. नाही, त्याने कोणताही प्रतिप्रश्न केला नाही. त्याचा गुरूंवर आंधळा विश्वास होता. मला वाटतं यामागे फक्त आंधळी भक्ती नव्हती, तर मला माझं शिक्षण कसंही करून पूर्ण करायचंय आणि मी गुरूंचा सर्वात आज्ञाधारक विद्यार्थी आहे हे सिद्ध करण्याचा एक अहंकार सुद्धा असावा. हो, हा खूप चांगला आणि वेगळा विचार आहे. तक्षशिलेसारख्या ठिकाणी सर्वोत्तम ठरण्याची त्याची जी महत्वाकांक्षा होती तिने त्याला हा विचार करू दिला नाही. आपण काय भयानक कृत्य करायला निघालो आहोत याचा विसर त्याला पडला. एखाद्या हुशार विद्यार्थ्याने स्वतःच्या सारासार विवेकाची हत्या कशी केली हे इथे स्पष्ट दिसतं. उत्कृष्टतेचा आणि आज्ञापालनाचा अट्टहास जेव्हा अंधत्वाकडे जातो तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते. आणि एकदा का तो जंगलात गेला आणि त्याने पहिली हत्या केली की मग तो अहिंसक राहिला नाही. तिथे तो लोकांची हत्या करू लागला. आणि मारलेल्या लोकांच्या बोटांची माळ गळ्यात घालू लागला. ज्यावरून त्याचे नाव अंगुलीमाळ पडले. हत्येचं समर्थन करण्यासाठी त्याने स्वतःलाच इतकं निर्दयी बनवलं होतं. तो जे करत होता ते एक मिशन असल्यासारखं तो वागू लागला होता. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर एका माणसाला दुसऱ्याच्या जीवाची काहीच किंमत न उरणे ही एक अत्यंत भयंकर मानसिक अवस्था असते. आणि या अवस्थेने किंवा या मिशनने जी दहशत निर्माण केली ती एखाद्या युद्धापेक्षा कमी नव्हती. हो,
सर्वत्र नुसती दहशत पसरली होती. की त्या जंगलातून जाणारे रस्ते पूर्णपणे ओस पडले होते. व्यापाऱ्यांनी आणि प्रवाशांनी तो रस्ता सोडून दिला होता. आजूबाजूच्या गावातील लोक दिवसा ढवळ्याही घराबाहेर पडायला घाबरत होते. आणि सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे साक्षात त्या राज्याचा राजा आणि त्याचं लष्करसुद्धा या एका माणसाला पकडण्यात पूर्णपणे असमर्थ ठरलं होतं. म्हणजे भौतिक सत्तेला किंवा लष्करी ताकदीला एका मानसिक विक्षिप्तपणाने थेट आव्हान दिलं होतं. हो ना. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की शारीरिक ताकदीपेक्षा मानसिक दहशतीचा प्रभाव खूप जास्त असतो. राजाचं सैन्य हे नियमानुसार आणि युद्धाच्या तंत्रानुसार लढतं. त्यांच्या मनात स्वतःचा जीव गमावण्याची भीती असते. पण अंगुलीमाळ कोणत्याही नियमात बसणारा नव्हता. त्याला स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या जीवाची काहीच पर्वा नव्हती. जेव्हा एखाद्या माणसाच्या मनातली भीतीच संपून जाते आणि मृत्यूचीही त्याला पर्वा नसते, तेव्हा त्याला कोणत्याही शस्त्राने थांबवणं जवळजवळ अशक्य होतं. समाज आणि राज्यव्यवस्था अशा मानसिकतेसमोर नेहमीच हतबल ठरते. कारण ते हिंसेला हिंसेनेच उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतात. पण ही हतबलता एका मर्यादेपर्यंतच असते. आता इथून पुढचा भाग खरोखरच खूप रंजक आहे. कारण इथेच या नोंदींमध्ये एका अशा व्यक्तीचा प्रवेश होतो ज्याने शस्त्रास्त्रांशिवाय या दहशतीचा सामना केला. हो, गौतम बुद्ध त्याच जंगलातून जात होते. गावकऱ्यांनी त्यांना खूप अडवण्याचा प्रयत्न केला. धोक्याची पूर्वकल्पना दिली, पण ते थांबले नाहीत. गावकऱ्यांनी खूप विनवण्या केल्या की तो रस्ता सुरक्षित नाही. तरीही बुद्धांनी मला त्याला भेटायचे आहे असे अत्यंत शांतपणे सांगितले आणि पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मला हे वर्णन एखाद्या अतिशय कुशल थेरपिस्ट किंवा मानसोपचार तज्ज्ञासारखं वाटतं. हो, जो एका अत्यंत अस्थिर, हिंसक आणि समाजासाठी धोकादायक बनलेल्या रुग्णाला भेटायला मुद्दाम जातोय. त्यांना माहीत होतं की हा माणूस मुळात वाईट नाहीये. तो फक्त एका भयानक मानसिक चक्रात अडकला आहे. बुद्धांचा हा निर्णय केवळ धाडसाचा किंवा स्वतःची ताकद सिद्ध करण्याचा नव्हता. त्यामागे एक अत्यंत सखोल करुणा होती. एका भरकटलेल्या जीवाला वाचवण्याची ओढ होती. समाजाला आणि राजाला अंगुलीमाळमध्ये केवळ एक राक्षस दिसत होता. पण बुद्धांना त्याच्यात एक भरकटलेला आणि चुकीच्या आज्ञेमुळे अंधकारात ढकलला गेलेला तरुण दिसत होता. तो स्वतःच्याच हिंसेच्या ओझ्याखाली दबलेला होता. त्यांना हे माहीत होतं की राजाचं सैन्य कदाचित त्याला मारू शकेल, पण त्यामुळे त्याच्या आजारी मनावर उपचार होणार नाहीत. हिंसेचा अंत हिंसेने होत नाही. त्या माणसाला जर कोणी वाचवू शकत असेल तर तो फक्त असा माणूस जो पूर्णपणे निर्भय, शांत आणि कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय त्याच्याकडे जाऊ शकेल. आणि मग तो प्रत्यक्ष भेटीचा थलारक प्रसंग येतो. अंगुलीमाळ दुरून एका निशस्त्र भिक्षूला येताना पाहतो. त्याच्यासाठी हे एक मोठं कॉग्निटिव्ह डिसोनन्स म्हणजे मानसिक बुचकळ्यात टाकणारं दृश्य असावं. कारण आजपर्यंत जो माणूस त्याच्यासमोर आला तो एकतर जीवाच्या आकांताने पळून गेला किंवा त्याला मारायला तरी आला. पण हा भिक्षू अत्यंत शांतपणे चालत येत होता. अंगुलीमाळ आपली तलवार उपसतो आणि पूर्ण ताकद लावून त्यांच्या मागे धावतो. पण कितीही वेगाने पळाला तरी तो वृद्धांपर्यंत पोहोचूच शकत नाही. ही एक अतिशय चमत्कृतीपूर्ण घटना आहे. या प्रसंगात खूप मोठं रूपक दडलेलं आहे. हे जे अंतर होतं ते केवळ भौतिक नव्हतं, ते मानसिक होतं. अंगुलीमाळ धावत होता. तो त्याच्या क्रोधाच्या, महत्वाकांक्षेच्या आणि हिंसेच्या वेगाने धावत होता. मानवी मन जेव्हा अशा नकारात्मक भावनांनी ग्रासलेलं असतं तेव्हा ते कायम एका अस्थिर धावपळीत असतं. ते कधीच शांत बसू शकत नाही. बुद्ध चालत होते, पण ते मानसिक पातळीवर पूर्णपणे स्थिर होते. अंगुलीमाळ शरीराने थकला होता, पण त्याहून जास्त तो मानसिक पातळीवर थकला होता. 1000 लोकांची हत्या करणं हे काही सोपं काम नाही. ते मनाला पोखरून काढतं. त्याच्या आतला माणूस कुठेतरी ओरडत होता. त्याला विश्रांती हवी होती, पण त्याला थांबता येत नव्हतं. आणि म्हणूनच जेव्हा तो पूर्णपणे थकून हतबल होऊन ओरडतो, भिक्षू थांबा, तेव्हा बुद्ध अतिशय शांतपणे उत्तर देतात की मी आधीच थांबलो आहे. तू कधी थांबणार? तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे? यामागे एक सखोल तत्वज्ञान आहे. हे केवळ एक वाक्य नव्हतं. तो त्याच्या त्या मानसिक लूपला तोडणारा एक जबरदस्त धक्का होता. बुद्धांनी त्याला जाणीव करून दिली की मी आसक्ती, लोभ आणि हिंसेपासून केव्हाच थांबलो आहे. मी ते सगळं सोडून दिलं आहे. पण अंगुलीमाळ मात्र हिंसेच्या मार्गावर सतत धावत होता. तू या न संपणाऱ्या चक्रात अजून किती काळ धावणार आहेस, हा तो विचार होता. त्या एका प्रश्नाने त्याची सगळी समीकरणं बदलून टाकली. अंगुलीमाळाला मी काय करत आहे हा विचार करण्यास भाग पाडले. आणि तोच तो क्षण होता जिथे त्याचं खऱ्या अर्थाने हृदय परिवर्तन झालं. जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत टोकाच्या मानसिक तणावात असते तेव्हा कधीकधी फक्त एका योग्य प्रश्नाची गरज असते, जो तिच्या अस्तित्वाला मुळापासून हदरवून सोडेल. बुद्धांच्या त्या प्रश्नाने त्याला स्वतःच्या आत डोकावून पाहायला भाग पाडलं.
त्याच्या लक्षात आलं की तो इतकी वर्षे ज्या गोष्टीला आपलं ध्येय मानत होता तो केवळ एक भ्रम होता. त्याने केलेली सगळी हिंसा निरर्थक होती. ती जाणीव इतकी प्रखर की ती त्याने लगेच तलवार खाली ठेवली. एका क्षणात त्याचं संपूर्ण आयुष्य, त्याचे विचार आणि एका खुनी माणसाची त्याची ओळख सगळंच पुसलं गेलं. तो थेट बुद्धांच्या पायाशी गेला आणि त्याने योग्य मार्ग दाखवण्याची विनंती केली, ज्यामुळे तो भिक्षू बनला. यामुळे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? अंगुलीमाळने तलवार खाली टाकली, बुद्धांनी त्याला स्वीकारलं आणि तो भिक्षू बनला. त्याचं हृदय परिवर्तन झालं. पण समाजाचं काय? समाज इतक्या लवकर कोणाला माफ करत नाही. हो, अंगुलीमाळ भिक्षू झाला तरी समाजाने त्याला लगेच स्वीकारले नाही. अंगुलीमाळ जेव्हा भिक्षू म्हणून गावात भिक्षा मागायला गेला तेव्हा लोकांचा जुना राग उफाळून आला. ज्या माणसाने त्यांचे नातेवाईक हिरावून घेतले होते तो आता शांतपणे भिक्षा मागतोय हे समाजाला पचनी पडणं कठीण होतं. लोकांनी त्याच्यावर प्रचंड दगडफेक केली, त्याला रक्तबंबाळ केलं. हा या पूर्ण विश्लेषणाचा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. स्वतःला क्षमा करणं आणि समाजाने क्षमा करणं यात खूप मोठं अंतर असतं. समाजाचा राग नैसर्गिक होता. पण खऱ्या परिवर्तनाची परीक्षा इथेच असते. जर अंगुलीमाळचा बदल वरवरचा असता तर दगड लागल्यावर, रक्त वाहू लागल्यावर त्याचा जुना हिंसक स्वभाव नक्कीच उफाळून आला असता. त्याने नक्कीच प्रतिकार केला असता. पण अंगुलीमाळने तो राग आणि वेदना शांतपणे सहन केल्या. त्याने ती वेदना आणि तो तिरस्कार मुकाट्याने सहन केला. मला वाटतं स्वतःच्या चुकीची पूर्ण जाणीव झाल्याशिवाय आणि आतून पूर्णपणे बदलल्याशिवाय माणूस असा अपमान आणि वेदना शांतपणे सहन करू शकत नाही. ही एक प्रकारची प्रायश्चित्ताची प्रक्रिया होती. त्याने समाजाचा राग स्वीकारला कारण त्याला कुठेतरी माहीत होतं की तो राग रास्त आहे. आणि जेव्हा एक व्यक्ती शांत राहून समोरच्याचा राग स्वीकारते तेव्हा कुठेतरी तो राग हळूहळू विरघळायला लागतो. त्याच्या या कृतीतून हे अधोरेखित होतं की हा खरा बदल होता. त्याने आपला राग खऱ्या अर्थाने मागे सोडला होता. अगदी बरोबर. बुद्ध त्याला त्यावेळी म्हणाले होते की हे तुझ्या कर्माचं फळ आहे आणि ते तुला याच जन्मात शांतपणे सहन करावं लागेल. ध्यान आणि साधनेच्या मार्गाने तो पूर्णपणे अहिंसक आणि आदरणीय भिक्षू बनला. यातून एक खूप महत्वाचा मानसशास्त्रीय धडा मिळतो की भूतकाळ पुसून टाकता येत नाही. केलेल्या चुकांचे परिणाम समोर येतातच. पण त्या परिणामांना कसं सामोरं जायचं यावरून पुढील आयुष्य ठरतं. अंगुलीमाळने ती वेदना एका सजगतेने स्वीकारली. त्याची ती अढळ शांतता पाहूनच समाजाच्या लक्षात आलं की हा आता तो जुना खुनी राहिलेला नाहीये. हा पूर्णपणे नवा माणूस आहे. आणि शेवटी लोकांनीही त्याला क्षमा केली. या संपूर्ण प्रवासाचा विचार केला तर आपल्याला मानवी वर्तनाचे आणि बदलाचे काही अत्यंत महत्वाचे टप्पे दिसतात. हेच या कथेचं सार आहे. हो, आपण त्या मुख्य धड्यांचे नक्कीच विश्लेषण केले पाहिजे. पहिला धडा म्हणजे कोणताही माणूस कायम वाईट नसतो. योग्य मार्गदर्शनाने तो बदलू शकतो. अत्यंत बुद्धिमान आणि चांगल्या वातावरणात वाढलेली व्यक्तीही जर चुकीच्या ऑथॉरिटीच्या आहारी गेली तर ती विनाशाकडे जाऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे हिंसेवर केवळ शारीरिक किंवा लष्करी ताकदीने मात करता येत नाही. हिंसेवर केवळ शांतता आणि करुणाच विजय मिळवू शकते. राजाचं सैन्य जे करू शकलं नाही ते बुद्धांच्या मानसिक स्थिरतेने आणि करुणेने साध्य केलं. बुद्धांनी तलवारीचा नाही तर करुणेचा वापर केला. आणि तिसरा आणि सर्वात आशादायी मुद्दा म्हणजे खरे परिवर्तन हे आतून होते. जेव्हा व्यक्ती स्वतःची चूक मान्य करतो तेव्हाच तो बदलतो. अनेकदा असं मानलं जातं की गुन्हेगारी प्रवृत्ती कधीच बदलू शकत नाही. पण जर व्यक्तीला योग्य वेळी स्वतःच्या आत डोकावण्याची संधी मिळाली तर तो बदल शक्य आहे. अंगुलीमाळची कथा हे सिद्ध करते की बाहेरून लादलेले नियम माणसाला तात्पुरतं थांबवू शकतील पण कायमचा बदल हा केवळ स्वजाणीवेनेच होऊ शकतो. आणि चौथा धडा म्हणजे भूतकाळ बदलता येत नाही पण भविष्य नक्कीच सुधारता येते. अगदी. म्हणूनच या सखोल चर्चेचा सारांश सांगायचा तर एक असा माणूस ज्याच्या नावाने संपूर्ण प्रदेश थरथरत होता तो बुद्धांच्या करुणामय ज्ञानामुळे एक शांत आणि आध्यात्मिक व्यक्ती बनला. हा प्रवास थक्क करणारा आहे. मानवाच्या आयुष्यात कितीही अंधार असला, त्याने कितीही मोठ्या चुका केल्या असल्या तरी प्रकाशाकडे वळण्याची क्षमता त्याच्यात नेहमीच असते. गरज असते ती फक्त तू मार्ग दाखवणाऱ्या संवादाची. अगदी तंतोतंत. या विश्लेषणाच्या शेवटी अंगुलीमाळच्या कथेतील तो सर्वात महत्वाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर येतो. तो प्रश्न केवळ जंगलात धावणाऱ्या एका व्यक्तीसाठी नव्हता. हो,
तो विचार आजच्या काळासाठीही लागू पडतो. अंगुलीमाळसारखा एखादा अत्यंत हिंसक आणि क्रूर माणूस जर स्वतःच्या मनातील हिंसेचे चक्र ओळखून एका क्षणात ते थांबवू शकतो, तर आजच्या धावपळीच्या जगात आपण सर्वजण आपल्या नकळत कोणत्या नकारात्मक विचारांच्या, सवयींच्या किंवा रागाच्या चक्रात सतत धावत आहोत आणि स्वतःला मी कधी थांबणार हा प्रश्न विचारण्याची ती योग्य वेळ कोणती असू शकेल. खरोखरच खूप सखोल आणि अंतर्मुख करणारा असा हा विचार आहे. या न संपणाऱ्या धावपळीतून बाहेर येण्यासाठी माणसाने स्वतःला थांबवून विचार करण्याची नक्कीच गरज आहे. याच विचारावर आजच्या या विश्लेषणाची सांगता करूया. या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विश्लेषणासह. धन्यवाद.